नमस्कार. कवितेत काय असतंच्या आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून आणि प्रेमाने स्वागत करते. मंडळी, काही कविता वाचायला सुरुवात केली ना की असं वाटतं की या कविता नाहीच आहेत, हे गाणी आहेत. कारण या कवितांतून ना लय ताल इतकं छान असं गुंफलेलं असतं की या कविता आपण सहज अगदी गुणगुणायलाच सुरुवात करतो एखाद्या गाण्याप्रमाणे. मंडळी, आज मी अशीच एक कविता सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही कविता गाण्यावरचीच आहे की गाणं आपल्यासाठी काय असतं आणि हे गाणं आपल्यासाठी काय काय घेऊन येतं, ते कसं असतं, काय त्याचा रोल आपल्या आयुष्यात असतो, ते कधी म्हटलं पाहिजे, कसं म्हटलं पाहिजे, हे सगळं अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने या कवितेत सांगितलंय. गाण्याची ही एक बाजू आहे या कवितेतली. पण गाणं हा शब्द जो इथे योजलाय, वापरलाय, तो खरंच केवळ गाण्यापुरता मर्यादित आहे का? की या गाणं या शब्दातून आणि गाण्यावरच्या या कवितेतून काहीतरी वेगळंच सांगण्याचा प्रयत्न केलाय? हे आपण ही कविता वाचतानाच समजून घेऊया. ही कविता कुणाची आहे आणि कविता कोणती, ती कविता मी वाचणारच आहे, हे सगळं सांगणारच आहे. पण अर्थात त्यापूर्वी माझी नेहमीची अत्यंत आग्रहाची प्रेमळ विनंती की माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून प्रेमाने शेअर करा. आणि सगळ्यात महत्वाचं की बाजूचं बेल आयकॉन देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका. चला आता कविता वाचूया आणि कवितेचा अर्थ, अनेक अर्थ आहेत, खूप सुंदर कविता आहे, ती कविता वाचूया. कवितेचं शीर्षक आहे गाण्यावरचं बोलगाणं. मंगेश पाडगावकर. गाय जवळ घेते नि वासरू लुचू लागतं, आपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं. गाय जवळ घेते नि वासरू लुचू लागतं, आपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं. गाणं जसं जनात आपण गाऊ शकतो, गाणं आपल्या मनात आपण गाऊ शकतो. जनात गायलात म्हणून तुम्ही मोठे नसता, मनात गायलात म्हणून तुम्ही छोटे नसता. जनात गायलात म्हणून तुम्ही मोठे नसता, मनात गायलात म्हणून तुम्ही छोटे नसता. एक गोष्ट नक्की असते, एक गोष्ट नक्की असते, तिन्ही काळ पक्की असते. आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे, गाण्यावर प्रेम करीत म्हटलं पाहिजे. आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे, गाण्यावर प्रेम करीत म्हटलं पाहिजे. असं असलं पाहिजे, असं गाण्यावर बंधन नसतं. असं नसलं पाहिजे, असं गाण्यावर बंधन नसतं. बघा इथे काय सांगितलंय की गाणं कसं असावं, कसं नसावं, असं काही बंधन नाही. असं असलं पाहिजे, असं गाण्यावर बंधन नसतं. असं नसलं पाहिजे, असं गाण्यावर बंधन नसतं. गात गात केव्हाही जाता येतं, आपलं गाणं केव्हाही गाता येतं. एकटं एकटं चालताना गाणं म्हणता येतं. एकटं एकटं चालताना गाणं म्हणता येतं. धुणी वाळत घालताना गाणं म्हणता येतं. चुली पुढे रांधताना गाणं म्हणता येतं. चुली पुढे रांधताना गाणं म्हणता येतं. मच्छरदाणी बांधताना गाणं म्हणता येतं. त्याला जेवण वाढताना गाणं म्हणता येतं. घरात केर काढताना गाणं म्हणता येतं. जेव्हा आपला सूर लागतो बाथरूम मध्ये न्हाताना, भरली बालदी डुलू लागते आपलं गाणं गाताना. एक गोष्ट नक्की असते, एक गोष्ट नक्की असते, तिन्ही काळ पक्के असते. आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे. फांदीतून पान तसं फुटलं पाहिजे,
गाण्यावर प्रेम करीत म्हटलं पाहिजे. मंडळी, की इथे जो गाणं हा शब्द वापरलाय तो गाण्यासाठी तर आहेच, पण इथे हा विचार काय आहे की आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे, गाण्यावर प्रेम करीत म्हटलं पाहिजे, फांदीतून पान तसं फुटलं पाहिजे. याचा अर्थ काय की गाणं जे आपल्यासाठी प्रत्येकासाठीच आनंद आहे ना. गाणं म्हणजे आपलं काम, आपला आनंद, आपलं काम हे असं असलं पाहिजे की प्रथम तो आपल्याला मिळाला पाहिजे. आपल्या कामातला आनंद प्रथम आपल्याला मिळालं पाहिजे, असं समाधानपूर्वक काम आपल्या हातून झालं पाहिजे. आणि हे तिन्ही काळ, काल, आज, उद्या, म्हणजे त्रिकालाबाधित सत्य आहे, नेहमीसाठीच हे सत्य आहे की आपण जे काही करतो ते प्रथम आपल्याला आवडलं पाहिजे. त्या कामाचा आनंद प्रथम आपल्याला मिळाला पाहिजे, आपल्याला समाधान मिळालं पाहिजे, तरच मग ते इतरांनाही आनंद देईल ते काम, ते गाणं की जे आपण म्हणणार आहोत. गाणं म्हणजे केवळ गाणं असं नाहीये, तर ते काम, आपण जे काही करू ते, ती प्रत्येक गोष्ट, त्या प्रत्येक गोष्टीचा आनंद प्रथम आपल्याला घेता आलं पाहिजे, तर मग इतर जण घेणार आहेत. आणि म्हणून असं म्हटलंय की आपलं गाणं आपल्याला प्रथम पटलं पाहिजे, फांदीतून पान तसं फुटलं पाहिजे, गाण्यावर प्रेम करीत म्हटलं पाहिजे. म्हणजे आपण जे काही करू ते मनापासून केलं पाहिजे, प्रेम करीत. पुढच्या ओळी पण या कवितेतल्या खूपच सुंदर आहेत. तुमचं आणि माझं जेव्हा मन जुळतं, तुमचं आणि माझं जेव्हा मन जुळतं, त्याच क्षणी दोघांनाही गाणं कळतं. तुमचं आणि माझं जेव्हा मन जुळतं, त्याच क्षणी दोघांनाही गाणं कळतं. माझ्या पावसात मग तुम्ही न्हाऊ लागता, तुम्हीच माझ्या गळ्यातून गाऊ लागता. तुमचं आणि माझं जेव्हा मन जुळतं, त्याच क्षणी दोघांनाही गाणं कळतं. माझ्या पावसात मग तुम्ही न्हाऊ लागता, तुम्हीच माझ्या गळ्यातून गाऊ लागता. कधी गाणं मिठीचं, कधी गाणं मिठीचं, कधी आतुर दिठीचं, कधी गाणं मिठीचं, कधी आतुर दिठीचं, कधी गाणं एकाचं, कधी एकमेकांचं. क्या बात आहे. कधी गाणं दिठीचं, कधी गाणं एकाचं, कधी एकमेकांचं, कधी गाणं दोघांनी जुळून गाण्याचं, कधी गाणं सगळ्यांनी मिळून गाण्याचं. कधी गाणं मिठीचं, कधी आतुर दिठीचं, कधी गाणं एकाचं, कधी एकामेकांचं, कधी गाणं दोघांनी जुळून गाण्याचं, कधी गाणं सगळ्यांनी मिळून गाण्याचं. गाणं हेच गाण्याचं मोल असतं, गाणं हेच गाण्याचं मोल असतं, गाण्यापुढे बाकी सगळं फोल असतं. गाणं हेच गाण्याचं मोल असतं, गाण्यापुढे बाकी सगळं फोल असतं. फूटपट्टी घेऊन गाणं मापता येत नाही, द्वेष करून गाण्याला शापता येत नाही. हा विचार फार महत्वाचा आहे ना. फूटपट्टी घेऊन गाणं मापता येत नाही, द्वेष करून गाण्याला शापता येत नाही. आंदा मांदा गिरगिर चांदा, गाणं होतं बोबड कांदा. आंदा मांदा गिरगिर चांदा, गाणं होतं बोबड कांदा. गाणं चमचम चांदीचं, हिरव्या हिरव्या फांदीचं, गाणं चमचम चांदीचं, हिरव्या हिरव्या फांदीचं, गाणं झुळझुळ वाऱ्याचं, ट्विंकल ट्विंकल ताऱ्याचं.
गाणं चमचम चांदीचं, हिरव्या हिरव्या फांदीचं, गाणं झुळझुळ वाऱ्याचं, ट्विंकल ट्विंकल ताऱ्याचं. एक गोष्ट नक्की असते, एक गोष्ट नक्की असते, तिन्ही काळ पक्की असते. आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे. आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे. झऱ्यासारखं आतून गाणं फुटलं पाहिजे. आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे. झऱ्यासारखं आतून गाणं फुटलं पाहिजे. गाण्यावर प्रेम करीत म्हटलं पाहिजे. गाण्यावर प्रेम करीत म्हटलं पाहिजे. गाण्यावरचं बोल गाणं, मंगेश पाडगावकर. मंडळी, 10 मार्च हा मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिन. मंगेश पाडगावकर यांना विनम्र अभिवादन. मंडळी, कवितेत काय असतं बघितलं ना? असं गाण्यावरचं सगळे बोल असतात बोललेले, की जे आपल्याला खूप मार्गदर्शक असतात. गाण्यात सगळं असतं, फक्त ते समजून घेणारं अत्यंत संवेदनशील, मृदू, मुलायम, प्रेमळ, तरल असं मन असणं गरजेचं असतं. कवितेत सगळं असतं. यासाठीच कविता वाचूया, कविता ऐकूया आणि आपलं आयुष्य आनंदाने जगूया. मंडळी, आठवणीने माझा हा घाटे मिनल खेडकर युट्यूब चॅनल प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून प्रेमाने शेअर करा आणि त्यांना सुद्धा माझा हा घाटे मिनल खेडकर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.